हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही कधी असा उपमा बनवून पाहिला आहे का? आजची उपम्याची रेसिपी खास तुमच्यासाठीच। मी सर्वप्रथम इथे 1 ते 1.5 वाटी रवा छान भाजून घेतला आहे। साधारण 5 ते 6 मिनिटे मी हा रवा भाजून घेऊन नंतर तो एका ताटात काढून घेतला। रव्याच्या दुप्पट म्हणजेच 4 वाटी असं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊयात। या उपम्याची फोडणीच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये। मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले। एकीकडे एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मिरची चिरून घेतली आणि एक डहाळी कढीपत्ता घेतला। तेल छान तापल्यावर त्यात 2 चमचे उडीद डाळ टाकली आणि ती छान अशी खरपूस भाजून घेतली। तुम्ही इथे बघू शकताय, ही डाळ अशी तेलात छान रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। डाळीचा रंग थोडासा बदलायला लागला की मग लगेचच 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे। इथे मोहरी तडतडल्यावर मग लगेचच चिरलेली हिरवी मिरची आणि त्या पाठोपाठच कांदा कढीपत्ता टाकून ते छान हलवून घ्यायचे आहे। आणि मग कढईला झाकण लावून कांदा थोडा वाफेवर शिजू द्यायचा आहे। साधारण 3 ते 4 मिनिटांनी झाकण उघडायचे आहे आणि मग सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यात पाऊण चमचे मीठ टाकायचे आहे आणि पुन्हा मिक्स करायचं आहे। आता 2 चमचे साखर टाकायची आहे। साखर टाकून झाली की परत मिक्स करायचं आहे आणि मग आपण भाजून घेतलेला रवा त्या फोडणीमध्ये टाकून छान परतवून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिटे रवा फोडणीत फिरवून झाला की त्यात 2 चमचे खवलेला ओला नारळ घालायचा आहे आणि पुन्हा मिक्स करायचा आहे। तुम्हाला ओलं नारळ जर टाकायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। आपण गरम करायला ठेवलेले पाणी अगदी थोडे थोडे करून आता रव्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हा रवा छान खालीवर करत राहायचा आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि हळूहळू पाणी ॲड केल्यामुळे ते पाणी आपल्या हातावर येणार नाही। तुम्ही बघू शकताय, मी अगदी हळूहळू ते पाणी रव्यात मिक्स करत आहे आणि मग लगेचच 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तुपामुळे उपम्याला छान मऊ असं टेक्स्चर येतं। तूप घालून झालं की पुन्हा रवा खालीवर करून मग गॅसची फ्लेम मीडियम करून हे उपम्याचं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे। मी पाण्याचा एक शेवटचा स्लॉट ठेवला होता, तो आता ॲड करून घेते आणि मग उपमा छान हलवून कढईला झाकण लावून ठेवलं। झाकण उघडून 1 ते 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावर टाकली आणि झाकण पुन्हा बंद केलं। तर फ्रेंड्स, तयार आहे उपमा। तुम्ही गरम गरमच हा सर्व करू शकता। फार अप्रतिम असा टेस्टला लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत फ्रेंड्स, खाओ, खिलाओ और खुश रहो। थैंक यू।